सकाळचे वाजले होते 6:15. दादू पण उठलेला होता, त्याच्यामुळे परी आणि गुडिया दादूसोबत खेळत होत्या. शाळेत पण जायचं होतं आणि दादूसोबत पण खेळावंसं वाटत होतं. बराच वेळ दादूसोबत खेळल्यानंतर करायची होती शाळेत जायची तयारी. मग मी पीठ भिजवलं आणि परी भरत होती तिच्या शाळेच्या बॉटल. पटापट टोमॅटो चिरायला घेतला. विनेश हॉलमध्ये रडत होता म्हणून परी त्याला किचनमध्ये घेऊन आली. किचनमध्ये आल्यानंतर त्याला खूप छान वाटलं आणि तो हसत होता. त्याच्यानंतर मी पटापट चपात्या बनवायला घेतल्या. दादूने पण थोडं रडायला सुरुवात केली होती. त्याला आलेली होती झोप आणि मला त्याला झोपू घालायला अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे मी त्याला मांडीवर घेऊन चपात्या बनवत होते, पण मला त्या चपात्या काही जमत नव्हत्या. त्याच्यामुळे परी दादूला सांभाळत होती आणि इकडे मग मी फास्ट चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर घेतले मी टोमॅटोची चटणी बनवायला. नंतर परी आणि गुडिया गेल्या आंघोळ करायला. दादूचं रडणं काही थांबत नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला झोक्यात टाकलं. थोड्याच वेळात मग तो झोपला. मग मी केलं त्यांचा टिफिन पॅक. ती आली होती आंघोळ करून. मग मी पटापट तिचे केस विंचरून दिले. समोर कॅमेरा चालू होता, त्याच्यामुळे ती कॅमेऱ्यात बघूनच रेडी होत होती. टिका लावून दिला आणि ती गेली शूज आणि सॉक्स घालायला. परी आली होती आंघोळ करून, त्याच्यानंतर मी तिला वेणी घालून दिली. मग परीने लावला टिका. बस आली म्हणून दोघीही पळतच खाली गेल्या, पण ती दुसरीच बस होती. परी घालत होती शूज आणि सॉक्स. मला विनीचा आवाज आला, मग मी लगेच घरात आली. तो फ्रेश मूडमध्ये छान हसत होता. मी त्याला घेऊन बाहेर आली. परी देत होती दादूला आवाज टाटा बाय बाय करायला, पण त्याचं लक्ष दुसरीकडेच होतं. त्याला बाहेर इकडे तिकडे बघायला खूप आवडतं. वेळात आली होती शाळेची बस. परी आणि गुडिया बसमध्ये बसल्या. आम्ही त्यांना टाटा बाय बाय केलं.